पण तो काळ जो होता तो काळ जर का प्रबोधनकार होते, शाहू फुले आंबेडकर हे सगळेच काय पाहिजे होतं ना, हे का घडू शकलं? कारण प्रबोधनकारांना जिंकण्याची फिकीर नव्हती आणि हरण्याची भीती नव्हती. हरण्याचं काय हरणार आहे मी आणि जिंकायचं तरी काय आहे मला, पण मला जे काय चाललंय ते बघू शकत नाही मी, हे बदललं पाहिजे. जे तुम्ही जो हिंदुत्वाचा त्याच्यात उल्लेख केलेला आहे, हिंदुत्व आमचं हे असं आहे की ज्या वाईट रूढी परंपरा आहेत त्याचा त्याग करणं आणि ढोंगावरती लाथ, ढोंग बोलल्या नाही हल्ली अवतरण चिन्हामध्ये काही सांगता येत नाही पटकन, तर ढोंगावरती लाथ हे प्रबोधनकारांचं ध्येय होतं की ढोंग आहे त्याला लाथ मार, मग तो कोणी असू रे. आणि म्हणून आज सुद्धा इतक्या वर्षांनी प्रबोधनकार हवेचे वाटतात पण पेलवत नाहीत. काय करायचं? छत्रपती शाहू महाराज छत्रपती होते, तरी सुद्धा त्यांनी तो एक जो काय वसा घेतला वारसा आणि तो चालवला जो अजूनही आपल्याला वंदनीय वाटतो. आंबेडकरांना काय जिंकायचं होतं? महात्मा फुले, त्यांनी काय महात्मा पदवी सरकारकडे मागितली होती, मला महात्मा बनवा, नाही पण केलं, काम होत गेलं, घडत गेलं आणि लोक ऐकत होती. मग आत्ताचा जो जमाना आहे, आधी आता ते सगळं मोबाईलवरतीच आलेलं आहे. म्हणजे असं जर का म्हटलं की शब्दामध्ये एक पूर्वी जसं मी हिडीस आणि इडीस सांगितलं, जसं पूर्वी बाईल वेडा एक शब्द होता, आता मोबाईल वेडा शब्द आलेला आहे की पटकन इथलं तिथे तिथलं इथे, आणि मग त्याच्या बातम्या होतात. पत्रकारितेला सुद्धा तुम्ही जे म्हणालात ना की प्रश्न असतात, एखादं बुडतोय आता कसं वाटतंय, अरे त्याला वाचव ना, तुझ्या समोर बुडतोय तो वाचव, त्याला ते हातातलं दांडकं त्याच्या हातात द्या आणि खेच त्याला वरती, पण बुडताना दाखवणार हे असं नाही. मला उत्तरं पाहिजेत, पण ती कशासाठी पाहिजेत, कसली पाहिजेत, त्याच्या दिशेने आपले प्रश्न असले पाहिजेत. कारण नुसते प्रश्न हे असतातच. आणि तुम्ही जे राहुल दुसरं म्हणालात की तुम्ही बराच सगळा अभ्यास केला आणि ज्या क्षेत्रात अंतिमता रमला त्याचा अभ्यासच केला नव्हता, तसंच माझं आहे. मी सुद्धा फोटोग्राफी काय करत होतो, चित्र काढत होतो, व्यंगचित्र काढत होतो. मुख्यमंत्री कधी होईन कधीच वाटलं नव्हतं, त्याला जबाबदारी आहेत पवार साहेब. पण जे जमेल ते मी केलं. आणि अर्थात तुम्ही म्हणजे सगळी महाराष्ट्रातली जनता तुम्ही मला स्वीकारलं. आणि आज सुद्धा कुटुंबातला मला एक जो मान मिळालेला आहे, मला असं वाटतं माझ्या आयुष्याची कमाई तीच आहे. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. शेवटी आपण विरोध कशाला करतो? पत्रकारिता म्हणून सुद्धा मला नेहमी बाळासाहेब सांगायचे, परुळेकर होते नानासाहेब, त्यांची आणि त्यांची मैत्री होती बाळासाहेबांची. आणि काही वेळेला तेव्हा आम्ही लहान होतो सगळे, पण इतर पेपर आणि सकाळमधला फरक एक होता की इतर पेपरमध्ये मथळे बोल्ड टाईपचे मथळे असायचे आणि सकाळमध्ये मात्र छोट्या बातम्या असायच्या. मग कोणीतरी एकाने विचारलं परुळेकर साहेबांना की अहो आताचा जमाना बघा, तुम्ही पत्रकारिता घ्यायचं चालले, बाकीचे बघा कसं स्टॉलवरती ठसठशीत दिसतात, आपण सुद्धा बोल्ड हेडलाईन्स दिल्या पाहिजेत, म्हणजे काय त्याला म्हणतात बार्किंग नाही. मग कोणीतरी एकाने विचारलं परुळेकर साहेबांना की अहो आताचा जमाना बघा, तुमची पत्रकारिता घ्यायचं चालले, बाकीचे बघा कसं स्टॉलवरती ठसठशीत दिसतात, आपण सुद्धा बोल्ड हेडलाईन्स दिल्या पाहिजेत, म्हणजे काय त्याला म्हणतात बार्किंग नाही ब्रेकिंग न्यूज, बार्किंग नाही ब्रेकिंग न्यूज नाही, आवाज तसा येतो तो तसाच वाटतो तो. तर बोल्ड याच्यात ठसठशीत देऊया, तेवढे नाही. ह्या पेपरमधला आपण हे वृत्तपत्र हे वाचकांसाठी चालवतो आहोत आणि यातल्या प्रत्येक कॉलम सेंटीमीटरवरती वाचकाचा हक्क आहे. त्याला जास्तीत जास्त देणं, बातम्या देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य ते आहे. आणि बातमीमध्ये आता ह्या काही गोष्टी ऐकून आपण विसरून गेलो. बातमी कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये बात सुद्धा असायला नाही पाहिजे आणि मीपणा नसायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते तुम्ही दुसऱ्याशी अग्रलेख लिहा, त्याच्यावरती जरूर लिहा. आणि टीका करताना सुद्धा नाना तुम्ही म्हणाला की बरोबर आहे, तुम्ही टीका जरूर करा, आमचं काही चुकलं जरूर टीका करा, पण टीका करणं आणि ओरबाडणं ह्याच्यामध्ये फरक आहे. ओरबाडून नुसतं रक्तबंबाळ करायचं आणि एखादं काम करायला पुढे चाललं असेल पण त्याला ओरबाडून असा रक्तबंबाळ करायचा की त्याच्याकडनं काहीच होणार नाही. तो जर का पुढे चालला असेल तर त्याला सांगितलं पाहिजे तू जातोयस पुढे चांगलं, पण तुझं पाऊल थोडं वाकडं पडतंय, तुझं पाऊल वाकडं पडतंय, ते सरळ कर, मग तू सरळ नीट जाशील. आज गरज ही आहे. आणि आपला सुद्धा लढा जो आहे, आम्ही एकत्र आलो, मी आणि शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी तर आहेच सोबत, शिवसेना काँग्रेस सोबत गेली म्हणजे शिवसेनेची काँग्रेस झाली.
अहो 30 वर्ष भाजपसोबत राहून आमचा भाजपा नाही झाला तर काँग्रेस कशी होईल? झाली का आमची शिवसेनेची भाजपा झाली का? नाही झाली. आणि मी नेहमी सांगतो, शिवसेनेने भाजपाला सोडले, हिंदुत्वाला सोडलेलं नाही. हिंदुत्वाचं पेटंट भाजपने घेतलेलं नाही. आणि भाजप जे हिंदुत्व म्हणते ते हिंदुत्व मला मान्य नाही. भाजपचं हिंदुत्व मला मान्य नाही. कारण माणसाला माणसासारखं जगू देणं हे हिंदुत्व आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देणं हे हिंदुत्व आहे. आणि म्हणून हे जे काही प्रश्न करायचे, तुम्ही माझी मुलाखत नाही घेत, पण काही तुम्ही जे उपस्थित केले त्याची उत्तर मी देऊन टाकतो. सगळ्याची नाही, एकाच देतो. की हिंदुत्व हे केवळ जे आम्ही सांगतो ना, आता काही जण म्हणतात की तुम्ही प्रबोधनकारांचं हिंदुत्व मांडता. नाही, प्रबोधनकारांचं हिंदुत्व, माझ्या वडिलांचं हिंदुत्व आणि माझं आणि आदित्यचं हे एकच आहे. ह्याच्यात कुठेही फरक कानामात्रेचा झालेला नाही. कारण मला देवळात घंटा बडवणारं हिंदू नको हे मूळ वाक्य माझं नाही, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. आम्हाला शेंडी जानवाचं हिंदुत्व मान्य नाही हे माझं वाक्य नाही, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. आणि हे जे काय बाळकडू जे त्यांना मिळालं ते प्रबोधनकारांकडनं, आणि प्रबोधनकारांना मिळालं ते त्यांच्या वाडवडिलांपासून मिळालं. म्हणजे आज जसं एक करोना काळामध्ये मी काय काम केलं, काय नाही, मला जे करता येणं शक्य होतं ते मी केलं. पण प्रबोधनकारांचे जे वडील होते, सीताराम, त्यांच्याबद्दल आणखीन किती जणांना माहिती आहे? माझ्या आजोबांबद्दल माहिती आहे, पण आजोबांच्या वडिलांबद्दल किती जणांना माहिती आहे? जशी ही करोनाची साथ आली तशी त्यावेळेला प्लेगची साथ आलेली. आणि प्लेगची साथ एवढी भयानक होती, म्हणजे असं तो लागला की गेला असंच म्हणायचे सगळे. आणि आत्ता जशी परिस्थिती होती, म्हणजे मला आठवते की करोनाची सुरुवात झाली आणि लॉकडाऊन जेव्हा जाहीर केला होता मोदीजींनी, आणि सगळा हाहाकार माजला, लोक रस्त्यावरती उतरले. मग मी त्यांना फोन केला की म्हटलं, प्रधानमंत्रीजी असा प्रॉब्लेम आहे, मला ज्या काही आवश्यक सेवा आहेत त्या सुरू ठेवाव्याच लागतील, आणि तसं मी आत्ता फेसबुक लाईव्हवरून जाहीर करतोय. तो लेणे अवश्य कर, पण एक लक्षात घे, तिकडे जिकडे आता करोना घुसलाय, म्हणजे कुठे कुठे आला होता, फ्रान्स, इटली भेटली, इकडे रस्त्यावरती प्रेतं वाहून न्यायला लोक नाही आहेत. आणि तशीच परिस्थिती त्या काळामध्ये पनवेलसारख्या गावामध्ये प्लेगनी जे लोक निधन पावत होते त्यांची शवं वाहून नेण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं. तेव्हा माझ्या आजोबांचे वडील पुढे आले, त्यांची मित्रमंडळी पुढे आले, आणि ते करता 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 त्यांनाही प्लेग झाला आणि त्याच्यात ते गेले. म्हणजे हा आमचा घराणेशाहीचा वारसा आहे, हा आमचा वारसा आहे. मी दसऱ्याच्या सभेत थोडंसं जे बोललो की घराणेशाहीबद्दल जे काय बोललं जातं, जरूर बोला. एडतकर साहेब, तुम्ही अत्यंत स्पष्ट, म्हणजे आमच्या भाषेतच तुम्ही बोललात, कोण देश सांभाळतोय. आणि मग माझं तेच म्हणणं आहे की आहे, मी घराणेशाहीतला आहेच ना, तर मी काय करू शकतो? नशीब तरी अजून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे नाव त्याला नाही दिलं. नाही, सांगता येत नाही. कारण एक दिवस असं होईल की आजपासून तुझं नाव हे आणि त्याचं नाव उद्धव ठाकरे. नाही, कोणालाही कोणाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही, वडील बदलण्याचा अधिकार नाही, अजिबात नाही. आणि निवडणूक आयोगाला तर नाहीच नाही. निवडणूक आयोग चिन्ह इकडचं तिकडे देऊ शकतो, पण माझ्या पक्षाचं नाव कोणाला दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. तो आम्ही मानणार नाही, अजिबात मानणार नाही. पण घराणेशाहीबद्दल बोलताना शेवटी तुमच्या समोर आहोत. तुम्ही स्वीकारलं तर मी आहे, नाही म्हटलं तर मी नाही. तुम्ही जर का सांगितलं जा घरी बस, आज कोणीतरी म्हणाले की ज्यांना घरी बसून काम करायची सवय होती वगैरे वगैरे, अरे खाल्ल्या घरच्या वारशामधून जाऊ दे, त्याच्यावरती मला बोलायचं नाहीये. पण अशा लोकांनी आम्हाला शिकू नये. पण चंद्रचूड साहेबांच्या बद्दल जे मी बोललो की त्यांचे वडील सरन्यायाधीश होते, ते सरन्यायाधीश आहेत, त्यांचा पुत्र हे वकील आहेत, हे त्यांच्या कर्तृत्वाने आहेत. पण एक घराण्याची परंपरा असते. आणि ज्या वेळेला काल परवाकडे चंद्रचूड साहेब बोलले की 2 व्यवस्था आहेत आपल्याकडे, आम्ही म्हणजे ते न्याय व्यवस्था ही तशी जनतेला थेट बांधील नाही, कारण आम्ही तुमच्यातून निवडून येत नाही. आम्ही दिलेला निर्णय विधिमंडळ नाकारू शकत नाही. जर तुम्हाला तो चुकीचा वाटला तर तुम्ही तिकडे कायदा बदला, तो अधिकार तुम्हाला आहे. पण कायदा न बदलता निर्णय मानणार नाही असं होऊ शकत नाही. आणि आम्ही जनतेला बांधील नाही हे एखादी व्यक्ती अशीच बोलू शकते जी स्वतः निस्पृह आहे किंवा निस्वार्थी आहे. पण निवडून आलेल्यांकडनं माझी कारकीर्द संपल्यानंतर मला जर का राज्यपाल व्हायचं असेल, मला जर का राज्यसभेचा खासदार व्हायचं असेल, तर ही अपेक्षा करताच येणार नाही. पण सुदैवाने आज तरी सर्वोच्च न्यायालय एका न्यायाने चालले, हा एक शेवटचा आशेचा किरण मला तिकडे दिसतोय. म्हणजे चंद्रचूड जरी असले तरी सुद्धा या हुकुमशाहीला ते चूड लावतील ही मला खात्री आहे, ही मला खात्री वाटते. असो, बाकी मोठं भाषण करत गेलं तर बरेच मुद्दे असे काय काय आहेत, त्याच्यामध्ये नंतर कधीतरी आपण बोलूच. पण राहुलजी,
तुमची परंपरा, तुम्ही जी काय सगळी बैठक, तुम्ही बोलत ना बैठक, हल्ली बैठका असतात, पण पत्रकाराला मूळ बाकीच्या बैठकांपेक्षा वैचारिक बैठक महत्त्वाची असते. आणि ती वैचारिक बैठक ही तुमची फार चांगली आहे आणि त्या बैठकीमुळेच लोक तुम्ही उभी करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ती जी बैठक तुमच्याकडे आहे, विचाराची बैठक, त्या बैठकीमुळेच तुम्ही लोकांना उभं करू शकता आणि तसं तुम्ही ते कराल अशी मला खात्री आहे. तुम्हाला भावी काळासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाल मातीतली कुस्ती म्हणजे